नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. आज 8 डिसेंबर, परिक्रमेचा आजचा आपला 57वा दिवस. आणि आज मी तुम्हाला गार पाण्याने आंघोळ करायचं टेक्निक सांगणार आहे, जे की एका महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि गेले महिनाभर आपण त्याचा वापर करून ते टेक्निक जवळपास 100% सक्सेस आहे असं मला वाटलं. मी तुमच्यापर्यंत पोहोच करतो आहे. आपली जी बॉडी आहे ही सेन्सिटिव्ह आहे. अचानक मोठा आवाज झाला तर आपण डचकतो, कारण आपले कान सेन्सिटिव्ह येतं. डोळ्यासमोर अचानक एखादी गोष्ट आली तर आपली पापणी झाकली जाते, कारण डोळे पण सेन्सिटिव्ह आणि आपली पूर्ण बॉडी सेन्सिटिव्ह आहे. तसंच कोणत्याच गोष्टीची पूर्वकल्पना नसताना जर आपल्या शरीरासोबत काही घडलं तर आपण डचकतो, घाबरतो किंवा अजून काही रिॲक्शन होतात. त्याच प्रकारे जर थंड पाणी आपल्या शरीरावर अचानक पडलं तर आपल्याला थंडी वाजते किंवा आपण थोडं काकडतो. तर याच्यावर कशी मात करायची? तर आपली जी बेंबी आहे, ह्या बेंबीच्या खाली एक हात पकडून आपली पूर्ण बेंबी त्या ज्या पाण्याने आपण आंघोळ करणार आहे त्या पाण्याने पूर्ण भरून घ्यायची आणि एखादा मिनिटभर तशीच ठेवायची. असं केल्याने काय होतं का आपली जी बेंबी आहे ती आपल्या मेंदूला इन्स्ट्रक्शन देते आणि मेंदू पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो का ह्या टेम्परेचरचं पाणी आता तुमच्या बॉडीवर पडू शकतं आहे. आणि तेवढं पाणी झेलण्यासाठी आपली बॉडी तयार होते आणि मग आपल्याला कोणत्याही प्रकारचं थंडी वाजत नाही किंवा काही होत नाही. तर ही माहिती होती. एकदा वापर करून सांगा कशी वाटली ती. नर्मदे हर.